लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्री तालुक्यातील चौका गाव परिसरात ढगफुटी सदृश तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुफान पाऊस, नद्या नाल्यांना पाणी, तळे काठोकाठ भरली आहेत। पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। चौका गाव परिसरात दिनांक 15 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेदरम्यान ढगफुटी सदृश तुफान पाऊस पडला। पावसाचे पाणी जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गावर लोकोत्तर बुद्ध विहार समोरून 2 ते 3 फुटावरून वाहत होते। पावसामुळे 5 ते 6 तास वाहतूक ठप्प होती। अनेक वाहने रोडवरच बंद पडली होती। छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव, चिखलठाणा, मांडकी, पळशी शहरात पावसाचे रौद्र रूप धारण केले होते। अनेकांच्या घरात पाणी घुसले, शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। 4 चाकी वाहने पाण्यावर तरंगत होती। चौका परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे सांजूळ गावचे लघु प्रकल्प फुल भरलेत, तर फुलमस्ता नदीला आलेल्या पुरामुळे फुलंब्री शहरातील गोल आंबा परिसरातील कोल्हापुरी बंधारा फुटला। नळकांडी पूल सुद्धा पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्याने नदी पलीकडे राहणाऱ्या नागरिकांना शहरात येण्या-जाण्याची अडचण निर्माण झाली आहे। मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे फुलंब्री प्रकल्प तुडुंब भरले आहेत। हवामान खात्याने जिल्ह्यात सलग 5 दिवस पाऊस पडण्याचे संकेत दिले आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.